पारसेम टीम के प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर मुख्तार कादरी और उनके साथ है अमीर सालगांवकर और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर आनंद पाटिल। इस प्रतियोगिता में जिसके इर्द गिर्द रही है परशु 21 हरमल की टीम, वही आनंद पाटिल मैदान के बीच में गेंदबाजी के मोर्चे पर। इससे पहले जो मुकाबला हुआ, क्या गजब का मुकाबला रहा था, शानदार बल्लेबाजी आखिर के ओवर में हरीश की, और जिसके चलते हुए यहां तक पहुंचे है परशु 21 हरमल की ये टीम। सन्मान्य निलेश बाक्कर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे। ग्रैंड फिनाले पेन एम प्रीमियर लीग 2021। सभी दर्शकों को कमेंट्री बॉक्स से जय भोसले, मेरे साथ है बादल चौधरी, हमारा प्यार भरा नमस्कार। जो यूट्यूब से जुड़े हुए हैं उनका भी तहे दिल से हार्दिक स्वागत। और देखिए इस मैदान के ऊपर दूध से नहाए हुए स्टेडियम में इस रोशनी में चलता हुआ अंतिम मुकाबला पेन एम प्रीमियर लीग 2021 साइशा 11 पार से बनाम परशु 21 हरमल के बीच में। पहला और पावर प्ले, पहली गेंद फुल टॉस गेंद, इस बार फाइन लेग की दिशा में खेला हुआ, घुटना टेक कर खेला हुआ स्ट्रोक, मुख्तार कादरी के बल्ले से निकलता हुआ शानदार चौका। चौके के साथ शुरुआत होती हुई, आगाज होते हुए, और हमारे साथ स्कोरर में बैठे हैं नीरज कुड़ाव, निखिल कुड़ाव। चौके के साथ शुरुआत करता हुआ यहाँ पर मुख्तार कादरी, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला परशु 21 हरमल का। आनंद पाटिल की पहले ओवर की पहली गेंद और उसके ऊपर एक जड़ा विद लंग द कारपेट वाला एक शानदार नजाकत भरा स्ट्रोक, 4 रन के लिए। आगे निकले खेलने के लिए, शायद जहां खेलना चाहते थे वहां पर गेंद निकली नहीं, अंदर किनारे से लगी, विकेट कीपर जब तक फील्ड करे गेंद को, सिंगल निकला और सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हुई। अब स्ट्राइक के ऊपर बाएं हाथ के बल्लेबाज अमीर सालगांवकर अच्छी गेंदबाजी डालते हैं, दोनों तरफ से स्विंग करना जानता है ये गेंदबाज। साथ साथ घरेलू मैदान के ऊपर साइशा 11 पारसेम की टीम। अब इस पेन एम प्रीमियर लीग का इतिहास अगर आपको बताया जाए, पहला जब शुरू हुआ पेन एम प्रीमियर लीग जीती थी हसापुर वॉरियर्स और पिछले साल जीती थी हसापुर वॉरियर्स। अच्छी गेंद यॉर्कर लेंथ की गेंद, इस बार खेल दिया, सिंगल तो जरूर निकलेगा। खाता खोला अमीर सालगांवकर ने अपना और टोटल पहुंचा अब 6 रन पहले ओवर की 3 गेंदों का खेल समाप्त होने तक। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में मौजूद है निखिल कुड़व और साथ साथ कमेंटेटर के हैसियत से बादल चौधरी और अशोक नाइक, समीर पांडरे। बहुत ही बढ़िया आयोजन और बहुत ही अच्छा घटे ये 6 दिन इस मैदान पर। अच्छी गेंद हल्के हाथों से स्टीयर कर दिया, पॉइंट और गली के बीच में से शॉर्ट थर्ड मैन के ऊपर खिलाड़ी तैनात, गेंद को फील्ड करे और एक सिंगल निकलता हुआ। जानते हैं इस ओवर में एक चौका निकला है और चौके निकलने के बाद सिंगल डबल के साथ इस टोटल को अगर आगे बढ़ाना है तो शायद सिंगल डबल के साथ जाना पड़ेगा। और ये जानते हैं मजरे हुए गेंदबाज, इनको संभल कर खेलना है। जो बड़ा शॉट चाहिए था वो पहले गेंद के ऊपर निकला है। और इस बार बेहतरीन हवा में खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑफ रीजन में गेंद के पीछे खिलाड़ी, लेकिन दर्शक बने रहेंगे। इस ओवर का ये दूसरा चौका अमीर के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका, टोटल अब पहुंचा जो कि 11 रन। थैंक यू डीजे। इस बार लेग स्टंप के ऊपर थी गेंद, यहां पर लेग गली की दिशा में बेहतरीन फील्डिंग, अपना संतुलन बनाए रखा, गेंद की टिप्पा गिरने का इंतजार कर दिया और साथ साथ ओवर समाप्त। 2 चौके इस पहले ओवर में निकले, 11 रन जो कि बगैर किसी नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए साइशा 11 पारसेम की टीम पेन एम प्रीमियर लीग 2021 का ग्रैंड फिनाले आप देख रहे हैं इस मैदान पर सुरेश रैना ग्राउंड के ऊपर, औचित्य जो कि ध्रुव स्पोर्ट्स एंड कल्चरल के ओर से आयोजित प्रतियोगिता के दौरान। कल से इस मैदान के ऊपर खेली जाएगी ध्रुव ट्रॉफी, जिसका इंतजार 2 साल में रहता है और 16 खिलाड़ी जो कि टेनिस जगत में ऊंचे पहाड़ी के ऊपर है, वो चोटी पे है, उनका इस मैदान के ऊपर जलवा देखने को आपको मिलेगा।
विश्वजीत ठाकुर हो, थॉमस डायस हो, मयूर वाघमारे हो, अनिकेत सानव हो, कृष्णा सातपुते हो, ऐसे बड़े बड़े खिलाड़ी, बड़े बड़े स्टार आपको इस मैदान के ऊपर देखने को मिलेंगे और अवसर प्राप्त होगा इस ध्रुव ट्रॉफी का यादगार सुनहरा पल आपके दिल में जगह लेने के लिए। 2021 का ये साल समाप्त होने पर अग्रसर है और ये सुखद क्षण आपके दिल में हमेशा याद रहेंगे। गेंदबाजी में गजानन गाडगिल सामना करेंगे मुख्तार कादरी, दूसरा और पावर प्ले का। आगे निकले थे खेलने के लिए, जो अच्छी गेंद थी लेकिन बेहतरीन फील्डिंग, लेकिन जिस तरह से तेजी से निकले थे गेंद के ऊपर, गेंद हाथ पे आई नहीं। सिंगल निकलता हुआ और सिंगल के साथ टोटल 12 रन स्कोर बोर्ड पर काफी तेज डालते हैं ये गेंदबाज गजानन गाडगिल और बीच बीच में ऑफ कटर भी गेंदबाजी करना जानते हैं। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज अमीर सालगांवकर अब उनके सामने होंगे और इस मैदान के ऊपर जयेश गड़ेकर ने काफी छाप छोड़ी है, बल्ले से रन बनाए, साथ साथ गेंदबाजी में क्या करामत कर दिखाई। पिछले मुकाबले में 15 रनों में 4 विकेट चटकाए थे जयेश गड़ेकर ने, लेकिन आखिरकार रंग दिलाया उसके ऊपर, उसकी जो कि कामयाबी के ऊपर 4 चांद लगाए हरीश ने, शानदार रन बनाए, अपने टीम को इस मुकाम तक लेकर आए, जिसके चलते हुए आप फाइनल देख रहे हैं इस मैदान पर परशु 21 हरमल के खिलाफ। इस बार बड़ा शॉट, तगड़ा शॉट और पिच डिलीवरी सीधी गेंदबाज के ऊपर से, गेंद स्टैंड एंड डिलीवर, इट्स अ सिक्सर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, शानदार छक्का निकला और जो कि छक्के के बाद टोटल में बदला, टोटल अब पहुंचा 18 रन स्कोर बोर्ड पर। थैंक यू। शॉट डिलीवरी, फिर एक बार और एक गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, बैक टू बैक सिक्सर अमीर सालगांवकर फायर। दो छक्के निकले इस ओवर में अमीर सालगांवकर के बल्ले से, एक सीधा निकला, एक मिड विकेट की दिशा से निकला, काफी आक्रामक ढांचे की बल्लेबाजी। टोटल अब आगे बढ़ा 24 रन। एक सटीक शुरुआत, शानदार दमदार शुरुआत साइशा 11 पारसिम टीम की। फुल टॉस डिलीवरी, इस बार हवा में खड़ी हो गई गेंद, डी के गेंद के नीचे और कैच छूटा। सेफ हैंड जिसे कहा जाता है, और डीके के हाथ से कैच छूटा। डीजे 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 डीके ने कैच छोड़ा यहां पर और अमीर सालगांवकर को एक जीवन दान मिला। सिंगल का रन बन निकला, तब तक टोटल पहुंचा 25 रन। दो छक्के निकले थे, थोड़ी सी हड़बड़ाहट थी, थोड़ा हवा का झोंका भी था और उतना आसान नहीं रहता रोशनी में कैच लपकना मैदान पर। अब मुख्तार कादरी सामना करेंगे गजानन गाडगिल की गेंदबाजी का। इस ओवर का जो टोटल बढ़ाना था वो बढ़ा चुके हैं, 2 छक्के लगाकर अमीर सालगांवकर और बड़े टोटल की ओर अग्रसर नजर आ रही बल्लेबाजी। पटकी हुई गेंद आगे निकले, मिड विकेट के सर के ऊपर से गेंद लगभग सीमा रेखा के बाहर जाती हुई। देखना है अंपायर का इशारा आता हुआ हमारे ओर, ये है बाउंड्री, ये है चौका। थैंक यू डीजे। चहलकदमी कर दी थी, आगे निकले थे, जानते थे थोड़े से गेंद शरीर के ऊपर डालेंगे और पहले ही मन बना लिया था गेंद कौन सी भी हो आगे निकल कर खेलेंगे, स्टेप आउट होकर खेलेंगे और ये निकला। नतीजा आपके सामने है, मिड विकेट की दिशा से 4 रन, टोटल आगे बढ़ता हुआ 29 रन बगैर किसी नुकसान पर।
फिर एक बार इस बार आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। 2 ओवरों का खेल समाप्त। पहले ओवर में निकले थे 11 रन, इस ओवर में निकले लगभग 18 रन और टोटल अब 2 ओवरों का खेल समाप्त होता हुआ और 29 रन 2 ओवर यानी कि पावर प्ले के पहले 2 ओवरों का खेल समाप्त होने तक। पेरनेम प्रीमियर लीग 2021 अंतिम मुकाबला इस मैदान के ऊपर देखने का सौभाग्य प्राप्त हो रहा है और जो यूट्यूब के माध्यम से इस प्रतियोगिता को देख रहे हैं उनको भी कमेंट्री बॉक्स से हमारा प्यार भरा नमस्कार और जो दर्शक यहां पर मौजूद है उनका भी इस कमेंट्री बॉक्स से हम हार्दिक स्वागत करते हैं। जहां जहां नजर हमारी जाते हैं वहां वहां दर्शक और सिर्फ दर्शक, और हमेशा कहा जाता है हर एक टूर्नामेंट का केंद्र बिंदु होता है दर्शक, और यही दर्शक इस मैदान के बीच में आपको देखने को मिल रहा है। चाहे वो बाएं हो, दाएं हो, आगे हो, पीछे हो, जहां जहां नजर जाए वहां वहां दर्शक मैच का आनंद लेने के लिए, मैच का लुत्फ उठाने के लिए इस मैदान के बीच में। गेंदबाजी में बदलाव, पहला नितेश गड़ेकर खुद आए हैं, सामना करेंगे अमीर सालगांवकर। इस बार हल्के हाथों से खेल दिया, स्टीयर पॉइंट पर थोड़ी सी हड़बड़ाहट, फिर दोनों बल्लेबाजों के बीच में भी हाना की परिस्थिति। शायद पहले प्रयास में पकड़ नहीं पाए वहां पर खिलाड़ी, शायद छोटी गेंद थी और सिंगल लेकर स्ट्राइक देना चाह रहे थे मुख्तार कादरी को, लेकिन जहां खेलना चाहिए था वहां पर खेल नहीं पाए और एक मिडन डिलीवरी के साथ अपनी ओवर की शुरुआत करते हुए 360 इनकी जर्सी का नंबर है और 360 में ही बल्लेबाजी करना जानता है ये खिलाड़ी, लेकिन अब गेंदबाजी पर मोर्चे पर इस बार खेल दिया, जरूर सिंगल निकलेगा और 1 रन के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ जो कि 30 रन। मगर किसी नुकसान पर जिस तरह की शुरुआत होनी चाहिए थी उस तरह की शुरुआत मिली है। परशु 21 हरमल प्रयास कर रही है एक ब्रेक थ्रू का, एक मौका भी मिला था राजन केरकर के पास, काफी ऊंची गई थी गेंद, फुल टॉस गेंद थी, अमीर सालगांवकर की कैच छूटा था, उसके बाद एक बाउंड्री निकली मुख्तार कादरी के बल्ले से। अब आगे जाकर देखना है उस जीवनदान को कहां तक ले जाते हैं अमीर सालगांवकर और साई शाही 11 पारसिम की टीम। फील्डिंग को बदलाव करने हुए नजर आ रहा है क्योंकि ये दिक्कत में डालती है लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन। इस बार आड़े बल्ले के साथ खेल दिया, गैप में गेंद, लेकिन खिलाड़ी तेजी के साथ आए, सिंगल जरूर मिलेगा वहां पर जहां तेजी के साथ निकलनी चाहिए थी वहां पर गेंद गई नहीं। आप अगर मैदान के ऊपर देखोगे तो आपको ड्यू नजर आएगा चमचमाते हुए, जिस तरह से मोती बिखरे गए हो मैदान पर उस तरह से नजर तो जरूर आ रही है। और आई सिंगल के साथ टोटल अब पहुंचा 31, 31 रन बगैर किसी नुकसान पर। एक सही शुरुआत जिस तरह से होनी चाहिए पहले 2 ओवर और तीसरे ओवर में वो नजर आती हुई मैदान पर। इस बार दूर से खेलने की कोशिश, शायद बल्ले को लगी, बल्ले को चुम्मा लेकर चली गई विकेट कीपर के हाथ में, छेड़खानी करने की कोशिश। ये जीवनदान काफी महंगा नहीं पड़ा और इसी ओवर में जो कि अगली की ओवर में कैच देकर वापस आते हुए पहला विकेट साई शाही 11 पारसिम टीम का। डीजे थैंक यू डीजे। नए बल्लेबाज मैदान के अंदर विपुल शेट्टी जाते हुए, ये युवा है और बेहतरीन बल्लेबाजी करना जानता है ये खिलाड़ी और कई बार संकट मोचक भरी पारियां खेली है। आज के सुबह के मुकाबले में भी शानदार बल्लेबाजी कर दी थी। अब उनके सामने नितेश गड़ेकर और देखना है अब यार कर लें की गेंद, तेज रफ्तार भरी गेंद, इस उस एंड से गेंदबाजी करना पसंद करते हैं नितेश गड़ेकर और काफी तेज निकलती है उनकी गेंद।
और सामना करेंगे विपुल शेट्टी। फिर एक बार उच्च कोटि के ऊपर पहुंच चुका है, गोवा राज्य का नगीना बन चुका है ये टूर्नामेंट। शॉट डिलीवरी, इस बार खेल दिया एक तगड़ा स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन के लिए विपुल शेट्टी के बल्ले से निकलता हुआ एक शानदार छक्का और समाप्त होता हुआ तीसरा। 3 ओवरों का खेल समाप्त होता हुआ और 3 ओवरों का खेल समाप्त होने के बाद टोटल है 37 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे तीन ओवरों का खेल यहां पर समाप्त होता हुआ और 37 रन 1 विकेट के नुकसान पर। एक ओवर ध्रुव और आना बाकी है, लेकिन गेंदबाज में और एक बदलाव नजर आता हुआ। इस प्रतियोगिता में सबसे सफल गेंदबाज रहे हैं वही युवा गेंदबाज जयेश गड़ेकर के हाथ में गेंदबाजी का मोर्चा। परशु हरमल टीम का ये ब्रह्मास्त्र है, ऑलराउंडर खिलाड़ी है, काफी निगाहें है इनके ऊपर, काफी आशाएं है। अब देखना है यहां से मुख्तार कादरी एक अनुभव से भरा बल्लेबाज और उनके सामने है एक युवा गेंदबाज। देखना है घरेलू मैदान के ऊपर घरेलू दर्शकों के सामने ये दोनों टीमों के सामने किस तरह से मुकाबला घटता है। जिस तरह से अंतिम मुकाबले की शुरुआत होनी चाहिए थी उस तरह के अंतिम मुकाबले की शुरुआत तो यहां पर कर दी है। अब निकलना है या बिखरना है ये देखने वाली बात। इस बार लेग स्टंप के ऊपर थी गेंद, खेलना चाहते थे, निकले थे, अपील जरूर हल्की सी कर दी थी, लेकिन बल्ले को लगने के बाद कारपेट के ऊपर निकली और अपील में इस उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम। अंपायर भी जानते हैं ये गेंद कहां गिरकर कहां जाने वाली थी, लेकिन शुरुआत ओवर की अच्छी रही है जयेश की। इस बार आगे निकले जमीन के सहारे मिडान की दिशा में डीके। फिर एक बार आपको स्क्रीन के ऊपर नजर आएंगे बेहतरीन थ्रो, एक सिंगल मात्र निकलता हुआ और सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ जो कि 38 रन 1 विकेट के नुकसान पर। नीतीश के आखिरी गेंद के ऊपर एक छक्का लगाया था विपुल शेट्टी ने। अपनी पारी की दूसरी गेंद का सामना कर रहे थे, छोटी गेंद डाली थी और उसको सही नसीहत, ताकत भरा एक स्ट्रोक मिड विकेट के ऊपर। इस बार कट करना चाहते थे, बेहतरीन गेंदबाजी, हल्की से अपील, सिर्फ गेंदबाज की अपील, विकेट कीपर की अपील नहीं है। युवा गेंदबाज है, जानते हैं उत्साह ज्यादा है और अंतिम मुकाबले में खेलना उससे भी ज्यादा सुनहरा मौका है। सबकी निगाहें इनके ऊपर रहेगी, बहुत बड़ा काम करना है उनको अपने टीम के लिए, लेकिन सामने है विपुल शेट्टी और एक युवा बल्लेबाज। इस बार ऑफ स्टंप के ऊपर पॉइंट के ऊपर से खेला हुआ है, एक कवर पॉइंट बाउंड्री की दिशा से गेंद सीमा क्षेत्र से बाहर जाता हुआ 4 रन के लिए एक तगड़ा स्ट्रोक, एक चाबुक शॉट विपुल शेट्टी के बल्ले से निकलता हुआ। टोटल अब मात्र पहुंचा जो कि 42 रन, लॉस ऑफ 1 विकेट। चौथा ओवर प्रगति पर और जिस तरह की शुरुआत मिलनी चाहिए थी, अभी एक ओवर ध्रुव और आना बाकी, लेकिन उससे पहले ये रन महत्वपूर्ण माने जाएंगे उनके टीम के लिए। और इस बार टांगों के ऊपर थी गेंद, एक नजाकत भरा स्ट्रोक, पहले शॉट में थी नजाकत, इस शॉट में है ताकत। 6 रन का इशारा अंपायर का आता हुआ, टोटल पहुंचा अब 48 रन। पहली देखी आपने नजाकत, अब देखिए मेरी ताकत, ये है मेरी बल्ले की ताकत, शायद विपुल शेट्टी इस मैदान के ऊपर दिखलाता हुआ। 48 रन 48। ये ओवर अच्छा लग रहा था, 2 गेंदें अच्छी डाली थी, लेकिन उसके बाद एक ऑफ स्टंप से काफी बाहर एक शानदार शॉट देखने को मिला 4 रन के लिए पॉइंट के ऊपर से, और उसके बाद टांगों के ऊपर गेंद थी और लगभग डीप मिड विकेट की दिशा में एक बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला।
जयेश फिर एक बार निकलते हुए, इस बार सीधा गेंदबाज के नजदीक से खेला हुआ एक स्ट्रोक। यहाँ पर जब तक फील्डर फील्ड करे एक सिंगल और निकलता हुआ, सिंगल के साथ टोटल अप पहुंचा 49 रन। साथ साथ आधे ओवरों का खेल समाप्त होता हुआ, 4 ओवरों का खेल समाप्त, 49 रन टोटल स्कोर बोर्ड पर। 4 ओवरों का खेल अभी भी बाकी। अंतिम मुकाबला पेडनेम प्रीमियर लीग 2021 का। क्या 100 का आंकड़ा मुकम्मल है? यहाँ से क्या 80-90 तक पहुंचने की कोशिश होगी? ये आने वाले समय में तय होगा। क्या दूसरी तरफ से कुछ चमत्कार कर पाएगी परशु 20 हरमल की टीम? 70 के आसपास रोकना चाहेगी साइशा 11 पारसेम टीम को। क्या होगा गेंद और बल्ले के इस संघर्ष में? कौन होगा नया चैंपियन? ये तो आने वाले 48 और बचे हुई ये 24 गेंदें तय करेगी। ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में बदलाव के तहत आमंत्रित करते हुए इस मैदान के ऊपर अंतिम मुकाबले में पहली बार बादल चौधरी को। और इस प्रतियोगिता के दौरान मैं जय भोसले आप सभी दर्शकों से विदा लेता हूं। धन्यवाद। धन्यवाद जय। पेडणे प्रीमियर लीगच्या महान टीम सामन्यात मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत। नंबर 17 ची जर्सी पाठीवर घेऊन विपुल स्ट्रायकर यांच्या दिशेन, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन मुख्तार कादरी। पाचव्या षटकाची सुरुवात, बॅटची कड लगान चेंडू गेलो विकेट किपरच्या हातात आणि विकेट किपर कडून सुटलेलो झेल। विपुल शेट्ये सारख्या कसलेल्या नावाजलेल्या फलंदाजाक त्यांनी 2 षटकार मारले, त्याका माघारी पाठवण्याची संधी होती। विकेट किपर कडून झेल सुटलो, देव देता आणि निरांकार पाठ घेता। मिळालेला जीवदान विपुलला, जीवदानाचा विपुल कसो फायदा उठवता बघूया। लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास, धावचित करण्याची संधी होती आणि त्यानंतर झालेलो ओव्हरथ्रो। ओव्हरथ्रोचो चौकार बघूक मिळालो आणि ह्या चेंडूवर एकूण धावा मिळाले 5। ऐन मोक्याच्या क्षणी खूपच ढिलाई क्षेत्ररक्षकांकडून बघूक मिळाली। एक झेल सुटलो, त्यानंतर ओव्हरथ्रोचो चौकार सुद्धा आंधळो दळता आणि कुत्रा पीठ खाता अशा प्रकारचा गचा क्षेत्ररक्षण। काखेत रवळी आणि गावात होळी या मालवणी म्हणीची आठवण करून देणारे क्षेत्ररक्षण। अपेक्षा नव्हती अशा गचा ढिलाईची। आखू टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून बघता बघता आखाड्याच्या पहिल्या आडी, पावड्याचा पाणी 5 टाक, डायरेक्ट चंद्रहार। षटकार, षटकारांची धावसंख्या पोचली 60 रन्सावर। एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल। मुख्तार कादरी सरांच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हे षटकार, पहिलं षटकार आणि आतापर्यंत एकूण 2 चौकार मुख्तार कादरींचे। धावसंख्या 60 फॉर 1। एकमेव फलंदाज बाद झालो, तो सुद्धा वाईट चेंडूवर अमीर साळगावकर। खूपच बाहेर होतो चेंडू, ऑप्शनच्या बाहेर होतो, सोडल्या नसतं तर वाईट झालो असतो। अशा चेंडूवर सुद्धा अमीर साळगावकर बाद झालो आणि मनानच म्हटला जाता यळ बरो त्याचो खेळ बरो आणि जेचो यळ वाईट त्याका झाडार चढलेलो असताना येऊन कुत्रो चावता। आज अमीर साळगावकरचो यळ वाईट होतो आणि त्यामुळेच अमीर साळगावकर खराब चेंडूवर बाद झालो। रन आउट करण्याची संधी होती। मुख्तार कादरी सुरक्षित क्रीज मध्ये 1 रनचा निशी। 1 रनचा निशी, धावसंख्या पावली 61 रन्सावर 61। स्ट्रायकर यांच्या दिशेने विपुल शेट्ये, 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण बघितले, 1 पंचकार सुद्धा ज्याच्या बॅटमधून बघितलो तो विपुल स्ट्रायकर यांच्या दिशेने। शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून परत एकदा आखाड्याच्या पहिल्या षटकार, इला मनात आणि गेला दुकानात। षटकारनिशी धावसंख्या 67 रन्सावर 67। विपुल शेट्ये, जीवदान मिळाला विपुल शेट्ये। पाठीवरचा नंबर 17 चो आकडो एबी डिलियर्स आणि ऋषभ पंतची आठवण करून देणारो। दुसऱ्या बाजूने मुख्तार कादरी सरांच्या पाठीवरचा आकडो सुद्धा यंदाच्या सध्याच्या चालू असलेल्या भारत न्यूझीलंड सिरीज मध्ये 2 खेळाडूंच्या पाठीवर हा आकडो दिसता आणि त्या 2 खेळाडूंचा नाव असा रवींद्र जाडेजा। एक रवींद्र असा न्यूझीलंडचो रचित रवींद्र आणि दुसरो जाडेजा असा भारताचो रवींद्र जाडेजा। दोघांच्याही पाठीवर 8 चो आकडो, तोच 8 चो आकडो दिसता मुख्तार कादरी सरांच्या पाठीवर। जबरदस्त पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी। धावसंख्या स्थिरावलेली 67 रन्सावर। मिळवांच्या दिशेने चेंडूचा प्रवास, परत एकदा डायरेक्ट हिट करण्याचा होतो प्रयत्न। बॅकअप ह्या वेळेक मात्र खूप सुंदर।
फक्त एका रनचावर समाधान आणि एका रनचानीशी धावसंख्या स्थिरावली 68 रनचावर 68 धावसंख्या. 5 ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 5 ओव्हरीचो खेळ संपलो आणि रन झाले ते 68. उद्यापासून चालू होतो ध्रुव ट्रॉफीचो थरार. संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतभर गाजलेले टेनिस क्रिकेटचे अतिरथी महारथी उद्या येतले आणि उद्यापासून ह्या मैदानावर मालवणी भाषेत ज्याका गदा पर्व म्हटलं जाता ता लागला जाताला ध्रुव ट्रॉफीच्या नावाचा. कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, थॉमस डायस, विश्वजीत ठाकूर, प्रथमेश पवार, विवेक शेलार, सागर कांबळे सारखे नावाजलेले खेळाडू आणि त्यांच्या साथीन मनोज नार्वेकर, मुख्तार कादरी, गोपाळ बाटा, निखिल नाईक, आपल्या गोयचे, सिंधुदुर्गाचे आणि कोकणाचे सुद्धा हे महान खेळाडू उद्यापासून ह्या मैदानावर रंगतलो क्रिकेटचो महासंग्राम, क्रिकेटचो थरार जो ओळखलं जातलो ध्रुव ट्रॉफी या नावान. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर नंबर 45 ची जर्सी बॉलिंग मार्कवर. हरीश बॉलिंग मार्कवर. सायकलांच्या दिशेनं विपुल. सांघिक 68 धावसंख्या. पुलचा फटको. मिड विकेट फिल्डर येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि एका रनचा धावसंख्या पावली 69 रनचावर 69. धावसंख्या. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना पहिली फलंदाजी साईशा 11 पारसे संघ. टॉस जिंकलो या महान टीम सामन्यात परशु 21 अरंबोल संघान. पुढे सरसावत मुख्तार कादरीच्या बॅटमधून बाहेर पडलेलो फटको. फिल्डरला संधी होती झेल घेण्याची. फिल्डरच्या हातात चेंडू लागलो आणि आखाड्याच्या पैलाडी पोचलो चौकारासाठी. मुख्तार कादरी यांच्याकडे संधी. मुख्तार कादरी बाद करण्याची संधी होती फिल्डर कडून. जेल सुटलो तो सुटलो. चेंडू चौकारासाठी सुद्धा गेलो. मालवणी भाषेत सांगायचा तर बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. ह्या चौकारांची धावसंख्या स्थिरावली 73 रनचावर 73. परत एकदा हरीश बॉलिंग मार्कवर सुर मुख्तार कादरी सरांसाठी. एक धाव पूर्ण झाली लेग बायच्या स्वरूपात. शफल होऊन खेळण्याचा होतो प्रयत्न मुख्तारचो. बॅट आणि बॉलचो काही संपर्क नाही. 1 धाव आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 74. 74. बॉलिंग मार्कवर हरीश. हरीश सरांच्या पाठीवर तो 45 आकडो खायच्या तरी खेळाडूची आठवण करून देता. जगातलो एकमात्र खेळाडू ज्याच्या नावावर असत वन डे मधले 3 डबल सेंचुरी त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 45 45 बॉलिंग मार्कवर हरीशच्या पाठीवर हिटमॅन रोहित शर्मा. एक रन पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि अगदी सहज ह्यो 1 रन सुद्धा पूर्ण. हे एका रनचानीची धावसंख्या 75 रनचावर. पाऊण शतक फलकावर लागला पहिली फलंदाजी करताना साईशा 11 पारसे संघाची. खूपच सुंदर फलंदाजी. अजून 6व्या षटक प्रगतीपथावर असा. अजून 2 पूर्ण षटकांचा खेळ शिल्लक असा. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मुख्तार कादरी सरांचा फटको. 2 खेळाडू या चेंडूच्या मागे होते. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट हे 2 खेळाडू फक्त बघित राहिले. दोघांच्या मचून चेंडू आखाड्याच्या पार जाऊन पोचलो आणि या चौकारनीशी धावसंख्या पोचली 79 रनचावर. मालवणी भाषेत सांगायचं तर ढोरा गेली पांदीत आणि हे दोघे बसले रांदीत. रांदीत बसण्याच्या नादात ढोरा कधी पांदीतून पसार झाली चौकारासाठी ही दोघांनी काही कळली नाही आणि चौकारानंतर धावसंख्या स्थिरावली 79 रनचावर 79. परत एकदा मुख्तार स्ट्रायकर यांच्या दिशेन. पुढे सरसावत मारलेला फटको आखाड्याच्या दिशेन. बघता बघता चेंडू आखाड्याच्या पैलाडी. टांगा पलटी. घोडे फरार. षटकार डायरेक्ट चंद्रार. इला मनात आणि गेला दुकानात. षटकारनिशी धावसंख्या स्थिरावली 85 रनचावर 85. एक मोठी धावसंख्या. फक्त 6 षटकांचा खेळ संपलो. टॉस जिंकलो परशु 21 अरंबोल संघाक. फिल्डिंग घेतली आणि बॅटिंग दिली साईशा 11 पारसे संघाक. समीर 6 ओव्हरीत 85 रन झाले. मालवणी भाषेत सांगायचा तर चुडीन वाघ घरात बोलवणं म्हणजे काय असता ता आता समोरच्या संघाक कळतला. टॉस जिंकलो पण त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाक बॅटिंग देणं आणि 6 ओव्हरीत 85 डोंगर बघणं.
आणि त्याच्याबरोबरच झालेली मिस फिल्डिंग, झालेलं ओव्हरथ्रो सुद्धा, म्हणजे नाटातुटीचे वडे आणि धूप असली कायलीकडे या मालवणी म्हणीची सुद्धा आठवण त्याबरोबरच इली. इतक्या मोठ्या स्टेजवर आपण खेळतो, आपलं परफॉर्मन्स वन स्टेप अबव अपेक्षित असता. अर्थात अजून 12 चेंडू बाकी असत आणि ह्या 12 चेंडूत परशुटन टिवन अरंबोल संघाक कॉमेंटेटराक लाजवच्या इच्छेन तरी चांगली कामगिरी करताना दिसतलो. 2 ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 85. अजून 12 चेंडूंचो खेळ बाकी असताना स्ट्रायकरांच्या दिशेन ज्या खेळाडून गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 17 मिस्टर 360 AB डिव्हिलियर्सची जर्सी क्रमांक 17 स्ट्रायकरांच्या दिशेन. बॅक टू द बॉलर ज्याका म्हटलं जाता, संधी होती बॉलरकडे चेंडू अडवून रनआउट करण्याची. एक धाव मात्र अगदी सहज पूर्ण आणि एका रनचा धावसंख्या स्थिरावली 86 रनवर. 360 अर्थातच नितेश गडेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन ज्यांनी कोकण नऊ स्पर्धेसाठी मालवण बोर्डिंग मैदान अक्षरशः गाजवला. अंतिम सामनो ज्यांनी गाजवलो, अंतिम सामन्याचा सामनावीर ज्यांनी आपल्या नावावर केलो तो नितेश गडेकर, मिस्टर 360 ऑफ दी गोवा बॉलिंग मार्कवर. एका रनचा धावसंख्येत थोडंसं बदल, धावसंख्या स्थिरावली 86 रनवर. आखूट टप्प्याचा चेंडू होतो, बघता बघता बॅटची कड घेऊन चेंडू आखांड्याच्या पहिल्या आडी चौकारासाठी. मुख्तार कादरी सर सुद्धा विचार करतात चेंडू इलो कसो, बॅटिंग लागलो कसो आणि आखांड्याच्या पार गेलो कसो. मालवणी भाषेत सांगायचा तर काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. धावसंख्या 90 रन्सावर, 90 शतकाच्या अगदी जवळपास. मुख्तार कादरी आपल्या वैयक्तिक 38 रन्सानंतर परत एक फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन, परत एकदा डीप स्क्वेअर लेगला पडलेला भॉक. डीप स्क्वेअर लेगवर परत एकदा पडलेला भॉक. या चौकारांची धावसंख्या 94, लाखाचे खाक आणि फिल्डरला पडलेला भॉक. परत एकदा फिल्डर आकर्षून ढिलाई आणि ह्या चौकारांची धावसंख्या 94 रन्सावर. शतकाच्या दिशेने वाटचाल. परत एकदा फटको मुख्तार कादरीचो आखांड्याच्या पहिल्या आडी षटकारासाठी. 48 धावा मुख्तार कादरी सरांचे आणि ह्या षटकारांची धावसंख्या 100 रन्सावर पावली. शतकासाठी टाळ्या वाजवू या साई शाईलन पारसे संघाच्या. शतक फलकावर लागला. आता अपेक्षा असा, प्रतीक्षा असा मुख्तार कादरी सर तुमच्या अर्धशतकाची. मुख्तार कादरी वैयक्तिक 48 रन्सावर. बहादार कामगिरी मुख्तार कादरींची. तटक्या पेचून गेलेलो चेंडू खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. पण आउट होण्यापूर्वी मुख्तार कादरीने आपल्या संघाक अपेक्षित कामगिरी करून दिली. मुगड्यान रेस काढणं म्हणजे काय असता, फाव कुटणं म्हणजे काय असता, या सगळ्या मालवणी म्हणींचा अर्थ मुख्तार कादरीने दाखवलो. वैयक्तिक 48 धावांची बहारदार कामगिरी करून मुख्तार कादरी तंबूच्या दिशेन. मुख्तार कादरी सरांका एकदा शनिवारचो फोन केलंय. कादरी सरांका सांगितलंय मुख्तार सर एक ऑर्डर असा किमान 30-40 हजाराची फाल्या सकाळी मी येतय. मुख्तार कादरीचा उत्तर होता उद्या आयतवार असा माझा खेळाचो दिवस असा, तू येशीत तर अजिबात येऊ नको, गरज असत तर सोमवारी ये. म्हणजे क्रिकेटवर किती प्रेम असा ह्या खेळाडूंचा हे सांगण्यासाठी या उदाहरण सांगूचा लागला. आणि असा प्रेम करणारे व्यक्ती असतात तेव्हा त्यांच्याकडून असो परफॉर्मन्स होता. फक्त गोवा नाही, फक्त महाराष्ट्र नाही, दुबई अमिरात गाजवलेलो खेळाडू म्हणजे आमचो मुख्तारभाई कादरी. टाळ्यांचो गजर करूया मुख्तारभाई कादरीसाठी, कारण संघहित जाणला. आपल्या अर्धशतकापेक्षा संघहित जाणून मोठ्या फटक्यावर जास्त लक्ष केंद्रित केलो. ह्या जागेवर कदाचित माझ्यासारखो खेळाडू असतो तर सिंगल डबल काढून आपलं अर्धशतक आधी पूर्ण केला असता. पण त्या जागेवर मी नाही होतोय, मुख्तार कादरी सर होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्याच्या घडीत ज्या खेळाडूक विशेष मान सन्मान दिलो जाता असो खेळाडू स्ट्रायकरांच्या दिशेन राम नागवेकर ज्याचं नाव, नंबर 7 ची जर्सी. खोलवर टप्प्याचा चेंडू होतो, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू राहुलो मेडन चेंडू निशी, पोलांड्या चेंडू निशी, कुवांड्या चेंडू निशी. 7व्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 100 रन्सावर. डीजे वाट बघता कधी हे कॉमेंटेटर थांबतलो आणि कधी मी डीजे वाजवतलोय. डीजे
थँक्यू डीजे सलग थँक्यू डीजे सलग 6व्या वर्षी दीपक भाई सर PPL भरवली जाता. पुढच्या वर्षी उद्यापासून ध्रुव ट्रॉफी भरवली जातली. इच्छा एकच असा पुढच्या वर्षी ह्या ट्रॉफीत आमका आमदार चषक सुद्धा बघूक मिळाचो. दीपक भाई मनापासून शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. डीजे साठी सूचना येईल की डीजेचा आवाज थोडं कमी करा कारण लोक निजले. पण दीपक भाई स्कोर 100 झालो 100 झालो. पृथ्वी शॉची जर्सी क्रमांक 100 स्कोर बोर्डवर. शेवटच्या ओव्हरीचो खेळ बाकी. शेवटच्या ओव्हरीत बॉलिंग मार्कवर जयेश गडेकर. जयेशने ह्या पूर्वीच्या मॅचीत 15 रन्स देऊन 4 विकेट आपल्या नावावर केले. एक हॅट्रिक केली तो जयेश बॉलिंग मार्कवर. विपुल शेट्टी सायकर यांच्या दिशेन मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन तर अगदी सहज. दुसऱ्या रनचा तो प्रयत्न आणि बघता बघता दुसरं रन सुद्धा पूर्ण. पहिलो रन्स गावात की नाही अशी शंका होती. त्या जागेवर 2 रन. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. मालवणी भाषेत सांगूचा तर नको जाऊया आणि वाईन चटून खाऊया. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 102 102. परत एकदा जयेश बॉलिंग मार्कवर. शेवटचे 5 चेंडू बाकी. बॅटची कड घेऊन चेंडू गेलो थर्डमॅनच्या दिशेन. राम नागवेकर सायकर यांच्या दिशेने लो. जी 7 नंबरची जर्सी क्रमांक संपूर्ण जगात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर वापरली जाता ती 7 नंबरची जर्सी सायकर यांच्या दिशेन राम नागवेकरच्या पाठीवर. क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि फुटबॉलमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोची जर्सी क्रमांक 7. धावसंख्या 103 103. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. डीप पॉइंट येता फील्ड करता तोपर्यंत पडलेला भॉक गलीच्या खेळाडून शिवान घेतला तोपर्यंत 1 रन पूर्ण. क्षेत्ररक्षण खूपच खराब झाला. परशु 21 अरंबोल संघाचा हिची सगळी भरपाई तुमका बॅटिंग करताना भरून काढूची असा. परत एक विपुलचा सुंदर फटको कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. नंबर 29 ची जर्सी स्क्रीनवर येता आणि ह्या दरम्यान 2 रन्स अगदी सहज पूर्ण. या 2 रन्सांची धावसंख्या 106 रन्सावर 106. एक रन शॉट म्हणजे पोटी फुटासर धावले. आतडे तुटासर धावले. रन मात्र 1. काय होतं माफ करा. 2 धावा असत. 2 रन्सांची धावसंख्या 106 रन्सावर. चार बॉल सोपले. फटको तर मोठो विपुलच्या बॅट मधून आणि षटकारांनीशी चेंडू आकारण्याच्या पहिलाडी आणि या षटकारानंतर धावसंख्या 112 रन्सावर. षटकारांनीशी धावसंख्या पावली 112 रन्सावर. खरोखरच कोणाचे म्हशी आणि कोणा गुट्टा बशी या मालवणी म्हणीची आठवण येली. आमच्या बाजूक लक्ष्मण नागवेकर असा तो सांगता 1 शॉट म्हणजे तो बॅट्समनाक सांगता 1 शॉट मार. माका वाटलं अंपायरान 1 शॉट दिलो की काय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. राजन केरकर चेंडूच्या मागे. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. धावचीची संधी मात्र 2 रन्स अगदी सहज पूर्ण. शेवटच्या चेंडूवर 2 रन पूर्ण आणि या 2 रन्सांनीशी एक मोठी धावसंख्या उभी करण्यात यशस्वी ठरलो साईशा 11 पारसे संघ. साईशा 11 पारसे संघासमोर परशु 21 अरंबोल संघाने टॉस जिंकलो. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि पहिली बॅटिंग दिली साईशा 11 पारसे संघाक. या आमंत्रणाचा फायदा उठवलो. त्याका मिस फिल्डिंगची जोड मिळाली. काही कॅच सुटले. रनआउटची संधी दवडली गेली. या सगळ्याच्या जोरावर साईशा 11 पारसे संघान पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 113. 114 धावा पहिली बॅटिंग करताना. टार्गेट असा 115 रन्सांचा. परशु 21 अरंबोल संघ हे 115 रन्सांचा पाठलाग कसो करता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मराठी समालोचनाचा गोड आणि मंजूळ आवाज समीर पांढरे सर. धन्यवाद.
या दरम्यान काही मान्यवरांना आम्ही मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करूया, कारण या स्पर्धेबरोबरच काही मान्यवरांचं मनोगत सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अनेक युवा खेळाडू या आमच्या मान्यवरांकडे अपेक्षेने पाहत आहेत, त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मी विनंती करतो, ज्या सुंदर स्पर्धेचा अंतिम सामना आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय, आपल्या हृदयाच्या एका कप्प्यात साठवून ठेवतोय, या PPLचे अध्यक्ष सन्माननीय नरहरी पेडणेकर साहेब. नरहरी पेडणेकर साहेब, आपल्याला मी विनंती करतोय, या स्पर्धेच्या निमित्तानं, महाअंतिम सामन्याच्या निमित्तानं आपण आपलं बहुमोल मार्गदर्शन व्यक्त करावं. टाळ्यांचा गजर करूया नरहरी पेडणेकर साहेबांसाठी. गुड इव्हनिंग. एक युवासाठी एक व्यासपीठ म्हणून जी स्पर्धा बघली जाते, आमची ध्रुव स्पोर्ट्स क्लब आयोजित पेडणे प्रीमियर लीग, जे आमका नवीन नवीन चेहरे देतात, तिचा आज अंतिम दिवस. आणि हे अंतिम दिवसात खूप वेळ चाललो हा, तरी पण जी उपस्थिती बघून खरंच आमका एक मोठो अभिमान वाटता. थँक्यू. धन्यवाद पेडणेकर साहेब. यानंतर मी विनंती करतो हरमलचे उद्योजक, ज्यांनी या स्पर्धेसाठी अनेक वर्ष आम्हाला बहुमोल असं सहकार्य केलं आहे, सन्माननीय संतोषजी पोरखणकर साहेब, आपल्याला मी विनंती करतोय आपल्या बहुमोल मनोगतासाठी. ध्रुव स्पोर्ट्स क्लबाने आयोजित केलेल्या पेडणे प्रीमियर लीगाच्या फायनलीक PPLचे कमिटीचे चेअरमॅन नरहरी पेडणेकर, ध्रुवाचे चेअरमॅन सर्व आमचे मित्र दीपक कलंगुटकर आणि आदरणीय व्यासपीठाचे उपस्थित सगळे मान्यवर. खरंच एक उत्कृष्ट टुर्नामेंट हो गेली 5 वर्सां या सुरेश रैना गावनाचेर ध्रुव स्पोर्ट्स क्लब आयोजित करता. या टुर्नामेंटाक ज्या 16 टिमींनी भाग घेतला त्यांचे सगळ्या टीम ओनर्सांचे आणि टिमींचे अभिनंदन करता. आणि संबंध गोंयभर ज्या स्पर्धेची आतुरतेन सगळे प्रेक्षक तसे खेळणारे खेळाडी वाट बघता, अशी ही स्पर्धा आज ही स्पर्धा एक उच्चतम स्तरार पावल्ली आसा. त्याच्या खाली ही ध्रुवाची सगळी टीम आणि त्यांचं सर्व दीपक कलंगुटकर यांचे हांव खूब अभिनंदन करता. आणि दोनूय टिमी जे फायनलीक पावला तांकांय शुभेच्छा दिता. धन्यवाद. धन्यवाद महेश सर, आपले मनपूर्वक आभार. दोन्ही पंचांना विनंती आहे, पंच सन्माननीय पंचांना विनंती, मान्यवरांची मनोगत होईपर्यंत आपण खेळ थांबवा. आपल्याला एक नम्र विनंती, दोन्ही पंचांपर्यंत आमचा आवाज जातोय का? यानंतर आपण जाऊया मांद्रेम सरपंच सन्माननीय महेश कोनाडकर साहेबांकडे, ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सर्वच जण आतुर आहोत. मांद्रेमचं क्रिकेटचं बॅकबोन ज्यांना म्हटलं जातं, आमचं मार्गदर्शक सन्माननीय महेश कोनाडकर सर. ध्रुव बॉयजान ऑर्गनायज केल्ल्या पेडणे प्रीमियर लीगाच्या प्राइज डिस्ट्रिब्युशनाच्या कार्यक्रमांक व्यासपीठार सगळे मान्यवर, म्हजो फ्रेंड दीपक कलंगुटकर, दोनूय टिमीचे सपोर्टर आणि स्पोर्ट लवर, सगळ्यात पयलीं मी दीपकाचं अभिनंदन करतोय की गेली 6 वर्ष जाली. उगी राहा रे टाके, उगी राहा मातसो. गेली 6 वर्सां जाली दीपक आणि ध्रुव बॉयज हो टोर्नामेंट करतात. खरं त्यांचं मी अभिनंदन करतोय. आणि आमचे जे दोनूय टिमी, जे पेडण्याचे दोनूय टिमी आमचे जे पावल्यात, तांकां बेस्ट विशेस दितोय. आणि आयच्यान जो हो आयज म्हणजे 29 तारखेच्यान ध्रुव बॉयजांचो ध्रुव ट्रॉफी स्टार्ट जाता, ताकाय शुभेच्छा दितोय. म्हाका आपयलोय म्हणून 2 शब्द बोलांक दिलो म्हणून देव बरें करूं. थँक्यू दीपक. धन्यवाद महेश भाई. कधी सोपी गोष्ट नसते एखाद्या मंडळाची स्थापना करणे, स्पर्धा भरवणं. पहिल्या वर्ष बरेच जण स्पर्धा भरवतात, पुढच्या वर्षी मात्र त्या मंडळांचे फक्त बोर्ड शिल्लक असतात. फावला तर फावला, नाही तर बोर्डाक नाव राहुला. पण सलग 6 वर्ष ज्यांनी या पेडणे प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन केलं, ध्रुव ट्रॉफी सारख्या दर्जेदार स्पर्धेच्या माध्यमातून गोवा राज्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं, त्यांचा आवाज ऐकूया, ज्यांचा आवाज गोवाच्या विधानसभेत ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेले आहोत. टाळ्यांचा गजर करूया ध्रुवचे अध्यक्ष दीपक भाई कलंगुटकर. ध्रुवान आयोजित केलेल्या या टेनिस क्रिकेट महोत्सवाक आयच्या PPL आणि PPLच्या फायनल प्रसंगी सगळे व्यासपीठावयले मानेस्त, समोर असलेले
टेनिस क्रिकेटचे प्रेमी. हांव मुद्दाम म्हणटा प्रेमी कारण हांगासर म्हाका 4 वर्साचो भुरगो दिसता. आणि तसोच हांगासर आमचे कडेन आमच्या हरमल गांवच्यान येयल्ले आमचे 80 लागीं आसलेले आमचे गडेकर बाबा हेय हांगासर आज 1 वाजून गेला तरी हांगासर आसात. चड वेळ घेयना कारण महेशाक शुटयो मारल्यो आणि महेशान त्या शुटयो वळखाल्यो की ती टक्याची शिवणी आसा म्हणून. चड वेळ घेयना हांव फक्त इतलेंच सांगता की गेल्या वर्सा आमी म्हटलेलें की PPLची फायनल जी आसतली ही ह्या ग्राउंडाचेर आमकां आगळे वेगळे स्वरूप दिवन जेका मोठो स्टँड आसतलो आणि ती फ्लड लायटीचेर जातली ती आज घडोवन येता. ही पूर्ण तुमच्या प्रेमामुळेच घडोवन येता हे ह्या व्यासपीठा वरसून हांव सांगता. आणि चड वेळ घेयनासतना फाल्यांच्यान जी ध्रुव ट्रॉफी जी जातली तेका असोच आणि हेय पेक्षा मोठो प्रतिसाद लागचो हे ह्या व्यासपीठा वरसून विनंती करता आणि मॅच चालू करची अशी अंपायरांक विनंती करता. देव बरें करूं. धन्यवाद दीपक भाई. निश्चितपणे जी आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केला त्या अपेक्षेला आपल्या साधेला प्रतिसाद निश्चितपणे सुजाण असे पेडणेचे नागरिक नव्हे तर नजीकच्या सिंधुदुर्गाचे प्रेक्षकही देतील अशी ग्वाही या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. आणि परत एकदा मैदानावर अंतिम फेरीच्या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं मैदानावरनं मी या ठिकाणी स्वागत करतोय. निर्धारित 8 षटकं 115 धावांचं एक भलं मोठं उद्दिष्ट व 115 धावांचं ओझं नजरेसमोर ठेवून या ठिकाणी स्ट्राईकला सुदान ठाकूर तर नॉन स्ट्राईकला या ठिकाणी आनंद पाटील ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर गेलेली दिसते ती हरमल क्रिकेट संघासाठी. साईशा 11 पेडनेम संघ प्रथम फलंदाजी करताना मुख्तार कादरीच्या भरभक्कम 48 धावांच्या जोरावर तब्बल 114 धावांचा डोंगर हा धावफलकावर झळकवतोय. गोलंदाज आमिर या साळगावकर सज्ज होतोय. डावखुऱ्या हाताचा शैलीदार गोलंदाज त्याच्या चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो काहीसा बाहेर जातोय. फलंदाज पूर्णतः चकतोय. बाकीचे सुपरस्टार यष्टिरक्षक मुख्तार याच्या करवी पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडू निर्धाव धावफलक कोरा 0 धाव ही पहिल्या चेंडूच्या सांगतेखेरीज. परत एकदा डावखुरा हाताचा उंच पुरा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बरखुबीने डीप मिड विकेटला भिरकावून दिला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत या ठिकाणी चिरली जाते व सुदन ठाकूर आपल्या आगमनाची वर्दी देत या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग आम्ही यशस्वीरित्या करू असं ठोसपणे सांगतोय तो प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा या धावफलकावर. परशूट 21 हरमल क्रिकेट संघ या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा. उश्वायष्टी बाहेरचा चेंडू टोलवायचा होता तो कव्हर क्षेत्रात मात्र हुशारीनं वेगात परिवर्तन करत टाकलेला चेंडू फलंदाज सुधनला चकवतोय. यष्टिरक्षक मुख्तार कादरी यांच्या हाती विसावतोय व आणखी एका निर्धाव चेंडूची नोंद होते ती अर्थातच गोलंदाज आमिर साळगावकर यांच्याकडनं. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे कारण 115 धावांचा किल्ला गाठायचा आहे. सुरुवातीच्या 2 षटकात म्हणजे पॉवर प्लेमध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात असल्याने या मर्यादित असलेल्या क्षेत्ररक्षक रूढरचनेचा भेद करण्याची गरज फलंदाजाला आणि त्याच प्रयत्नात सुदन ठाकूर हा वारंवार चकतोय. आमिर सज्ज याही वेळी एकाच टप्प्यावर जणू काही शिक्क्यावर गोलंदाजी मी करतोय असं ठामपणे आमिर सांगतोय व सलग 3रा निर्धाव चेंडू गणला जात. 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज नाममात्र 4 धावा धावफलकावर 115 धावांचा पाठलाग करताना. सुरेख अशी गोलंदाजी मैदानावर होताना दिसते ती आमिर साळगावकरकडनं. त्याच गोलंदाजीचा क्रम मी पुढे चालू ठेवणार. शेवटचाही चेंडू लयीत फेकणार या मनोधैर्यानं गोलंदाजी करताना दिसतोय तो गोलंदाज. याही वेळी सुरेख असा चेंडू उजव्या शिटा किंचितनं बाहेर जातोय. दुसऱ्या चेंडूवर चौकार बसल्यानंतर त्यानंतर ते 4 चेंडू हे एकाच टप्प्यावरचे फलंदाज सुदन ठाकूर याच्या फलंदाजीमध्ये कोणता कच्चा दुवा आहे हे हेरून टाकलेले आणि ज्या प्रयत्नात गोलंदाज होता त्या प्रयत्नांना यशस्वीतेत सांगता करणारे असे 4 चेंडू पहिल्या षटकाची सांगता करण्यात समर्थता प्राप्त करतायत व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज बिनबाद 4 अशा अवस्थेत येऊन पोहोचतोय. 115 धावांचा पाठलाग करताना तो परशूट 21 हरमल संघ. नाणेफेकीनं या सामन्याची सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर धावांचा पाठलाग आम्ही यशस्वीरित्या करू या मनोधैर्यानं
प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो परशू 21 अर्मल संघानं. मात्र त्यांच्या निर्णयावर कर्णधाराच्या या ठिकाणी निर्णयावर निराशेचं पाणी फेडलं गेलं. ते सुमार दर्जाची गोलंदाजी आणि त्याहूनही क्षेत्ररक्षण खराब या दोघांच्या जोरावर 7 षटकांचा अजूनही खेळ बाकी. अनुभवी असा गोलंदाज मुख्तार कादरी, अष्टपैलू असा खेळाडू, आयकॉन असा खेळाडू सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. ओव्हरपेच चेंडू बरखुबीने आनंद या ठिकाणी टोलवतोय. एका बाजूनं सुधनची फटकेबाजी मी पाहत होतो, मात्र ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी संधीचं रूपांतर सोन्यात करत या ठिकाणी मोठे टोलेजंग फटके मी मारू शकतो हे ठामपणे सिद्ध करतोय तो आनंद. व चौकारानं तो खातं खोलत संघाला परावर्तित करतोय. 8 धावांवर बिनबाद 8. 7 चेंडूंचा खेळ हा समाप्त. परत एकदा सुरेख असा चेंडू, यावेळी मात्र आनंदला चकवतोय. आनंदचा प्रयत्न होता डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका टोलवण्याचा, मात्र चेंडूची गती यावेळी चकवा देते फलंदाजला. यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावतोय व एका निर्धाव चेंडूची गणना स्वतःच्या खाती करत मुख्तार कादरी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. यावेळी मात्र प्रयत्न फसतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू यष्टीरक्षकाला चकवत होता. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला ही चेंडू दगा देईल असं प्राथमिक चित्र वाटत होतं, मात्र पूर्वानुमान सुरेख, त्यामुळे चेंडू अडवला जातोय व वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धावेच्या स्वरूपात एकेरी धाव नोंदली जाते. ती हरमल संघाच्या खाती 9 धावा धाव फलकावर. 1 षटक 2 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. फुलटॉस चेंडू, फटका तर सुरेख निघतोय, मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण हे होतंय व एकेरी धाव आवश्यक जी होती ती एकेरी धाव घेतली जात दुहेरी आकड्यात परावर्तित होते. धावसंख्या ती अर्थातच या ठिकाणी परशू 21 अर्मल संघाची 10 धावा बिनबाद 1 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. प्रेक्षकांची तौबा गर्दी PPLच्या निमित्तानं दिवस रात्र या स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं लज्जत येईल ती उद्यापासनं नव्हे तर आजपासनं सुरू होणाऱ्या ध्रुव ट्रॉफीच्या निमित्तानं. परत एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, दोन्ही हात समांतर अनुभवी पंचांचे होत आहेत. वाईडचा इशारा हा गुणलेखनाच्या दिशेने येतोय. एका अवांतर धावेच्या सहाय्यानं 11 अशी धावसंख्या ही धावफलकावर. 115 धावांचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवातीच्या 2 षटकात विस्फोटक फलंदाजी ही अतिक्रमप्राप्त बाब. संघाची गरज ओळखून प्रयत्न तर प्रामाणिकरित्या होताना दिसतोय, मात्र प्रयत्नांना सफलता मिळत नाही, कारण दुसऱ्या बाजूने टिच्चून मारा करतोय तो अर्थातच या ठिकाणी पेडनेमचा अर्थातच साईशा 11 संघ. मुख्तार कादरी राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. समोर आहे तो सुदन ठाकूर. परत एकदा सुरेख असा चेंडू, जी किमया अमीर साळगावकरनं साध्य केली होती एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनही त्याच पद्धतीनं या ठिकाणी फलंदाजाचा कमकुवत जी बाजू आहे ती बाजू हेरून गोलंदाजी केली जाते व आणखी एका निर्धाव चेंडूची गणना होते. धावफलकावर नाममात्र 11 धावा. त्यावेळी मात्र चेंडू व फळी यांचा मिलाफ होतोय. अखेर ज्या शोधात या ठिकाणी होता सुदन, ती सफलता त्याला प्राप्त होते. अनोख्या संगमानंतर दुहेरी धावांसाठी पावलं ही वळवली जात आहेत. 2 धावांनी या ठिकाणी बहुधा दुसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचा खेळ संपुष्ट होण्याच्या मार्गावर. 1 चेंडू शेष आहे असे स्पष्ट संकेत पंचांद्वारे येत आहेत व धावसंख्या धावफलकावर स्थिरावली जाते ती 13 धावा बिनबाद. परत एकदा सुदन चकतोय. यष्टीरक्षक रामच्या हाती चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू हा गणला जातोय आणि यावेळी मात्र पॉवर प्ले संपलाय असं ठामपणे या ठिकाणी पंच सांगतायत. 2 षटकांचा खेळ समाप्त. 115 धावांचा पाठलाग करताना नाममात्र 13 धावा बिनबाद अशी अवस्था धावफलकावर ही साईशा 11 पारसेम संघाविरुद्ध या ठिकाणी परशू 21 अर्मल क्रिकेट संघाला. संधी तर कोणतीही उपलब्ध नाही, कारण हा अंतिम सामना, शेवटचा सामना. जो संघ सामना जिंकेल तो PPLचा मानाचा किताब आपल्या हाती म्हणजे चषकाच्या स्वरूपात घेईल, तर पराभूत संघाला उपविजयी पदावर समाधान मानावं लागेल. म्हणजे हाय व्होल्टेज असलेल्या एका प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये पाहायचं आहे कोणता संघ विजयश्री प्रदान करतोय व PPLच्या निमित्तानं एक नवा चॅम्पियन या स्पर्धेला मिळतोय. तो कोणता संघ असेल याची निश्चिती होण्यासाठी अजूनही 6 षटकांचा खेळ हा बाकी. 13 धावा धावफलकावर बिनबाद. 115 या विशाल महाकाय धावसंख्येचा पाठलाग करताना या ठिकाणी अर्मल संघ.
गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाज चंद्रकांत याची वर्णी ही लागते. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरतोय. यष्टी मागे हलकच अपील केलं जात आहे ते अर्थातच या ठिकाणी मुख्तार कादरीकडनं. मात्र अपीलमध्ये दम न होता, विश्वास न होता, तर केवळ उत्साह संचारलेला होता. चाणाक्ष नजरेने नटलेले पंच जाणतायत हेतू यष्टीरक्षकाचा. चेंडू निर्धाव हा गणला जातोय. परत एकदा सुरेख असा चेंडू. यावेळी मात्र यापूर्वीच्या चेंडूवर ज्या घटनेसाठी अपील करण्यात आलं होतं ते अपील दुसऱ्या चेंडूवर सत्यात उतरते व मुख्तार कादरी सुरेख असा झेल टिपत आनंद याच्या खेळीची सांगता होते. पहिल्या गड्याच्या स्वरूपात नाम मात्र 13 अशी धावसंख्या धावफलकावर असताना तिसरं षटक प्रगतीपथावर. ज्या फलंदाजावर पूर्णतः आशा केंद्रित या अर्थातच परशू 21 अर्मल क्रिकेट संघाच्या ज्याला तारणहार म्हणून संबोधला जातो, मिस्टर 360 या नावानं ज्याला संबोधलं जातं, ओळखलं जातं आणि ती ओळख नुसत्या नावातच नव्हे तर कृतीतनं अनेक मैदानावर ज्याने घडवून आणली आहे असा षटकार चौकारांचा बादशाह, तारणहार म्हणून ज्याला संबोधला जातो, मॅच विनर, मॅच फिनिशर खेळाडू म्हणून ज्यानं आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे असा नितेश गडेकर हा परशू 21 अर्मल संघाचं प्रतिनिधित्व करताना पहिला गडी आनंद हा बाद झाल्यानंतर मैदानावर फलंदाज म्हणून भूमिका बरखुबीने वठवण्यासाठी मैदानावर पावलं टाकतोय. तो साथ देण्यासाठी सुदन ठाकूरला. गोलंदाज चंद्रकांत सज्ज. सुरेख असा चेंडू. हा उजव्या यष्टीवरचा हलकेच कट केला जातोय. चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची फेक होते. एकेर धावेने खातं खोलतोय तो नितेश गडेकर व बराच वेळ तो धावफलक 13 धावांवर स्थिरावला होता. 13 हा घातांक टाळण्यात यशस्वीता प्राप्त होते. सांघिक धावफलक स्थिरावतोय तो 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज चंद्रकांत पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज. याही वेळी उजव्या यष्टीच्या किंचितनं बाहेर जाणारा चेंडू. आपल्या 2 साथीदारांना जी कामगिरी केली तीच कामगिरी मी पुढे सुरू ठेवेन आणि चकवेन सुदन ठाकूरला. या इराद्यात चंद्रकांतचाही चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. 14 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मात्र संगम होतोय. चेंडू थेट भिरकावून दिला जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. बराच वेळ शांत राहिलेल्या मोठ्या फटक्याच्या शोधात असलेला सुदन ठाकूर याला अखेर यशस्वीता प्राप्त होतोय व सांघिक धावसंख्या या षटकारानं विसावते. तब्बल 20 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. PPLचा अंतिम थरार आपण अनुभवतोय मैदानावरनं व घर बसल्या आपल्या टीव्हीवर आपल्या मोबाईलवर tenniscricket.in या वेबसाईटवरनं तब्बल 197 देशात थेट प्रक्षेपण या सामन्याचं होताना दिसतंय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर डावातील तिसरं षटक हे संपुष्टात येते. 3 षटकांचा खेळ समाप्त. पाठलाग यशस्वी करायचा आहे तो 115 धावांचा. प्रयत्न होतोय फलंदाजांकडनं. प्रयत्नांना अपेक्षित यश प्राप्त होत नाहीत आणि त्याचे परिणाम दिसत आहेत की एक चिकट अशी गोलंदाजी, चिवट अशी गोलंदाजी, कंजूशी अशी गोलंदाजी ही सुरुवातीच्या 3 षटकात अवघ्या 20 धावा खर्च करते आणि मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाची एक सफलता ही स्वतःच्या पदरी पाडून घेते. 3 षटकांच्या सांगतेखेरीज 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 20 धावा धावफलकावर व यानंतर काय या सामन्यात घडतंय हे सांगण्यासाठी रेडिओ व्हॉइस म्हणून ज्यांना उपाधी मिळाली नसून त्यांनी प्रेक्षक वर्गांकडनं मिळवली असे आदरणीय अशोक नाईक सर यांच्याकडे या सामन्याची धुरा मी सुपूर्द करतोय व PPLच्या या थरारत्न तुम्हा सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. बॉलिंग बार पर एक बार फिर से मुख्तार कादरी. ओवर पिच गेंद खड़े खड़े मारना चाहते थे स्क्वायर लेग बाउंड्री पर, लेकिन गेंद जाकर सीधी शरीर पे टकराई. एक बड़े टोटल का पीछा कर रही. 115 का टारगेट. एक लंबा सफर तय करना पड़ेगा मैदान पर. एक आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी. बड़े लंबे लंबे शॉट लगाने पड़ेंगे. और आज एक शानदार इनिंग देखने को मिली मुख्तार कादरी की. 48 रन, राउंड विकेट. अच्छी गेंद, सामने गेंद को ड्राइव किया. इस बार अपने पालुत्र में गेंद को फील्ड करते हुए रन की संभावना को लगभग समाप्त कर दिया. खेल जारी चौथे ओवर का और स्कोर रुका हुआ स्कोर बोर्ड पर सिर्फ 20 रन.
20 लॉस ऑफ 1 विकेट, 20 रन 1 विकेट पर। ये धुरंधर बल्लेबाज है मैदान पर बड़े शॉट के लिए, बड़ा शॉट मारना चाहते थे। एक बार फिर से अपने थोड़ा सा जो कि गति को धीमा किया। मुख्तार कादरी काफी चतुर खिलाड़ी है, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए कमेंट्री बॉक्स की ओर से आज बल्लेबाजी में बहुत ही शानदार इनिंग। थोड़ा सा दूर हो गए अपने अर्धशतक से इस फाइनल के मुकाबले, लेकिन यादगार इनिंग इस मैदान पर मुख्तार कादरी की। इस बार छोटी गेंद, बड़ा शॉट, इस बार बहुत ही बेहतरीन पुल किया बड़े खूबसूरती के साथ। इस बार गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। बड़ी देर के बाद एक लंबा छक्का, 6 बहुमूल्य रन स्कोर के खाते में, और इन 6 रन के साथ से स्कोर टोटल आगे बढ़ता हुआ 26 रन 1 विकेट पर। खुद का दूसरा टीम का चौथा ओवर लेकर एकमात्र विकेट आनंद पाटिल, खुद के व्यक्तिगत 5 रन कर जब स्कोर था तब 13 रन, और उसके बाद सुदन ठाकुर और उनका नीतीश साथ देते हुए बड़ा शॉट, डीप लॉन्ग बॉल, बाउंड्री पर गेंद निकलती हुई और एक हवाई फायर, गेंद तारामंडल में 6 रन के लिए। यही बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मैच को अगर जीतना है, क्योंकि 115 का टारगेट है। 8 ओवर का मैच है, चौथा ओवर चल रहा है मैदान पर। इसी तरह से खेलना पड़ेगा, लंबे लंबे शॉट लगाने पड़ेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ इस शॉट के साथ 32 पर 32 1 विकेट पर, 32 रन 1 विकेट पर। इस बार अल्टी पल्टी कोशिश बढ़िया थी, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं। गेंद चली गई विकेट कीपर राम नागवेकर के हाथों में। देखते देखते लगभग आधे ओवरों का खेल समाप्त हुआ, यानी 4 ओवर का, और 4 ओवर समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 32 रन 1 विकेट पर, 32 लॉस ऑफ 1 विकेट 4 ओवर की समाप्ति के बाद। आने वाले 4 ओवर का 24 गेंदों का खेल बाकी, और अभी भी मैच को जीतने के लिए 83 रन, 24 बॉल्स 83 रन। सफर अभी भी लगभग लंबा है, लेकिन अगर एक दूसरा ओवर 20-22 का रन का बन जाए तो मैच में कमबैक हो सकता है मैदान पर। देखना होगा। फिलहाल बॉलिंग में परिवर्तन दिखाई देता हुआ सामने से दूर वाले छोर से एक नया ओवर गेंदबाजी के लिए। ध्रुव ओवर, बढ़िया शुरुआत, लेग कटर, टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। खेल जारी 5वें ओवर का। बस अब मात्र बड़े शॉट लगाने पड़ेंगे, नहीं तो यह मैच काफी मुश्किल होगा बल्लेबाजी में। छोटी गेंद, बड़ा शॉट, इस बार शॉट ऑन पुल का, डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा पर एक लाजवाब शॉट, गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। और 6 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। यही बल्लेबाजी करनी पड़ेगी इस ओवर में। बॉलिंग में परिवर्तन हुआ था, प्रणय गांवकर गेंदबाजी कर रहे हैं, और एक बड़ा शॉट बल्लेबाजी में। टोटल 6 रन के साथ से स्कोर पहुंचा 38 रन पर, 38 लॉस ऑफ 1 विकेट। इस बार कारपेट के साथ खेला, मिड ऑन पर फील्डर चौकरनी फील्डिंग, गेंद को फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। प्रणय गांवकर दूर वाले छोर से एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर। छोटी गेंद, लेकिन उतना वक्त नहीं मिला। गेंद खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन सामने खेला, और फिर से एक बार अपने फॉलो में गेंद को फील्ड करते प्रणय गांवकर अपने बॉलिंग मार्ग पर।
खेल जारी 5वें ओवर का। अच्छा शॉट ऑफ साइड पर वाइड गली की तरफ, फील्डर गेंद के पीछे, 2 फील्डर गेंद के पीछे, देखना होगा रोकते हैं या नहीं, लेकिन आउटफील्ड काफी तेज और 4 रन स्कोर में। बयालीस पर पहुंचा चौके के साथ स्कोर 1 विकेट पर। 115 का टोटल टारगेट। पीपीएल का फाइनल का मुकाबला इन 2 टीमों के बीच में। बहुत ही शानदार बल्लेबाजी मुख्तार कादरी की और उसके साथ गेंदबाजी में भी अच्छा योगदान। अड़े बल्ले से खेला स्क्वायर लेग पर और इसी के साथ एक अच्छा ओवर जो ध्रुव ओवर, इस ध्रुव ओवर में सिर्फ 2 बड़े शॉट लगे, एक चौका लगा, छक्का लगा। खेल इसी के साथ 5 ओवर का समाप्त हुआ और 5 ओवर के बाद टोटल स्कोर 42। 3 ओवर बाकी आखिरी खेल इस 18 गेंदों का। और कमेंट्री बॉक्स में एक बार जुड़ जाते हैं बादल चौधरी के साथ। अशोक जी धन्यवाद। महान टीम सामन्याच्या निमित्तान परत एकदा पीपीएलच्या महान टीम सामन्यात मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत। पहिल्या 5 ओव्हरीचो खेळ सोपलो। 115चा टार्गेट, डोंगरा एवढा टार्गेट आणि सगळ्या बॉलरांनी आणि फिल्डरांनी मिळून ता टार्गेट हिमालय एवढा करून ठेवला। पहिल्या 5 ओव्हरीचो खेळ सोपलो आणि रन पावलेत 42 रन्सावर 42। शेवटच्या 3 ओव्हरीचो म्हणजे 18 बॉलांचो खेळ शिल्लक। आता मात्र मोठे फटके अपेक्षित असा। चौकार षटकारांची आतषबाजी अपेक्षित असा। बॉलिंग मार्कवर आमिर साळगावकर। आमिर साळगावकर नंबर 5 ची जर्सी, पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरची आठवण करून देणारी ही जर्सी क्रमांक 5। बॉलिंग मार्कवर आमिर साळगावकर। नितेश गडेकरच्या बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेन, चेंडू राहुलो मेडन, धावसंख्या स्थिरावलेली। दुसऱ्या बाजून नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन सुदन ठाकूर। आतापर्यंत बरोच काळ सुदन ठाकूर शांत असा। थोड्या गोष्टींची आठवण सुदन तुका करून देऊची लागतली। हरमलच्या मैदानावरची 2020 सालातली तुझी खेळी आठव। 29 चेंडू आणि 90 धावांची कामगिरी। आज ती कामगिरी अपेक्षित असा परत एकदा सुदन तुझ्याकडसून। खोलवर टप्प्याचा चेंडू होतो, बॅट आणि बॉलचा संपर्क न येता चेंडू गेलो। मध्येच अपील झाला लेग बिफोर विकेटचा आणि अजून याक लागलेला कलाम। दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेन, धावसंख्या स्थिरावलेली 42 रन्सावर। धावसंख्या 42। एकतर्फी होत चाललेलो सामनो आणि 2 वर्षापूर्वी ज्यांनी सातारड्याचा मैदान आपल्या चतुरस्र फलंदाजीच्या जोरावर गाजवला, कुडा हायस्कूल मैदान प्रिन्स समादेवी चषकासाठी गाजवला, वेंगुर्ल्याचा छत्रपती चषक 2019 मध्ये आपल्या संघाक ज्यांनी जिंकून दिलो, कर्णधार ह्या पदान असो महाराष्ट्राचो एक आक्रमक दर्जाचो खेळाडू मैदानात पावला टाकताना राजन केरकर उर्फ डीके ज्याचं नाव असा। राजन केरकर आणि सुदन ठाकूर ही जर जोडी जमली तर नक्कीच एक रोमहर्षक सामनो सगळ्यांका बघूक मेळतलो। मालवणीत एक म्हणा, अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो। माटव बांधाचो असत तर मिरक सराच्या आधी मोठे फटके खेळाचे असतील तर ओवरी संपाच्या आधी। दिवस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती असा होऊ नये यासाठी तुमका या आग्रहाचा आणि प्रेमाचा सांगणं। खोलवर टप्प्याचा चेंडू होतो, राजन केरकरच्या अशा जागेवर चेंडू आदळलो, राजन सांगू काही शकणार नाही आणि दाखवू काही शकणार नाही। चेंडू राहुलो मेडन, धावसंख्या स्थिरावलेली 42 रन्सावर 42। टार्गेट मोठा 115 रन्सांचा। राजन तुझ्याकडून मोठे फटके अपेक्षित असत। लेग साइडच्या दिशेने जे माटव दिसतात त्या माटवाच्या पहिल्या आडी षटकार पोचवण्याची तुझी ताकद असा। खराब चेंडू, भरकटलेलो चेंडू असा पंचांचो इशारो। मात्र निर्धाव चेंडूचो टप्प पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने निलो आणि त्यामुळे चेंडू राहुलो मेडन। मालवणी भाषेत एका पोलांडो चेंडू म्हटलो जाता, कुवांडो चेंडू म्हटलो जाता। धावसंख्या स्थिरावलेली 42 रन्सावर। गोयात मायनिंग चालू असा। मायनिंगचो डंपर रस्त्याच्या कडेक गेलो तर जसं रुतान बसता, धावसंख्या सुद्धा अगदी तशीच रुतान बसलेली। गरज असा टोचन करण्याची। अमीरचं चेंडू टप्प पडल्यानंतर खाली राहुलो। सुप्रसिद्ध इंग्रजी समालोचक हरीन पंड्या सरांच्या भाषेत एका सबमरीन चेंडू म्हटलो जाता, मालवणी भाषेत एका सरपाटी चेंडू म्हटलो जाता। धावसंख्या 42 वर स्थिरावलेली सलग 5 चेंडू मेडन राहुले अमीर साळगावकरचे।
खूपच सुंदर गोलंदाजी अमीर तुझ्याकडून बघूक मिळाली. अतिशय दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. आखूड टप्प्याचा चेंडू होतो, स्लोअर वन चेंडू होतो ज्याच्यावर राजन केरकर चकलो. शेवटच्या क्षणी चेंडूवर फिरवलेली बोटा अमीर साळगावकरने. इंग्रजीमध्ये ज्याका चेंज ऑफ पेस म्हटलं जाता, हिंदीमध्ये ज्याका गती परिवर्तन म्हटलं जाता, मालवणी भाषेत सांगायचा तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान कर्टीभर. 6व्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. अमीर साळगावकर साठी टाळ्यांचो गजर करूया. संपूर्ण स्पर्धेत दुसरी मेडन ओव्हर अमीर साळगावकरने आपल्या नावावर केली. अमीर तुझ्यासाठी यो टाळ्यांचो गजर. 5व्या ओव्हरीचो खेळ संपलो. रन झाले 42. शेवटच्या 12 चेंडूंचो खेळ शिल्लक. पंचांचो इशारो वाईट चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 43 रनच्यावर. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं बदल झालो. फटको तर मोठो असा अंक गाठायच्या पहिला आडी. टांगा पलटी, घोडे फरार, षटकार. पावळ्याचा पाणी 5 टाक डायरेक्ट चंद्रार. षटकारनीची धावसंख्या स्थिरावली 49 रनच्यावर. उरलेल्या 12च्या 12 चेंडूत असे षटकार मारण्याचा प्रयत्न करूचो लागत. पहिलो षटकार तर बघितलो आणि त्यानंतर परत एक दुसरो सलग षटकार. सलग दुसरा षटकार सुदन ठाकूरच्या बॅटमधून. सुदन ठाकूरला आठवण करून दिली हरमलच्या मैदानावर सुदनने 29 चेंडूत 90 धावा कुटलेले. आणि ही आठवण करूची फुरसत ती खेळी परत एकदा सुदनला आठवली. त्या खेळीतले काही हायलाइट्स परत एकदा सुदनने दाखवूक सुरुवात केले. सलग 2 षटकार आणि या षटकारनीची धावसंख्या अर्धशतकाच्या पार. 5क्याचो डबल गेम ज्याका म्हटलं जाता. 55 धावसंख्या. मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. बघता बघता चेंडू परत एकदा आखाड्याच्या पहिल्या आडी. पंचांचो इशारो षटकाराचो. सलग 3रो षटकार. या षटकारनीची धावसंख्या 61. सलग 3 षटकारांची आतषबाजी. जो सामनो साईशा 11 पारसे संघाच्या बाजून झुकलो. एकतर्फी होता की काय असो वाटत होतो. अशा सामन्यात आता मात्र सुदन ठाकूर थोडीशी जान ओतताना. सलग 3रो षटकार. परत एक मोठा फटको डीप फाईन लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेग आता फील्ड करता तोपर्यंत दुसरो रन घेण्याची संधी असतली आणि बघता बघता हे 2 रन पूर्ण. खास महाराष्ट्रातून स्पर्धा बघण्यासाठी इलेले आमचे जवळचे मित्र प्रशांतजी घावनळकर आणि सिद्धू मोरिये, मनापासून तुमचे आभार. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. फुलटॉस चेंडू. अपील तर झाला पण चेंडू रवलो मेडन. फुलटॉस चेंडू. असो फुलटॉस चेंडू सुदन ह्यापूर्वी कित्येक वेळा तू षटकारासाठी पाठवलंस पण आज मात्र तुझं येळ बरो नाही होतो. मनानच म्हटला जाता येळार येळ आणि शिगम्यार खेळ. आता मात्र फुलटॉस चेंडू आखाड्याच्या पहिल्या आडी. परत एकदा सहल झाली 6 रनची आणि या 6 रनची 7व्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 69 रनच्यावर. 69 धावसंख्या 69. सगळे षटकार जरी बसले तरी सामन्याचा निकाल बदलताना मुश्किल. तरी सुद्धा स्ट्रायकर यांच्या दिशेने राजन केरकर आणि बॉलिंग मार्कवर राम नागवेकर माफ करा राम नागवेकर. साधारण 10 वर्षापूर्वीची गोष्ट. कुडा हायस्कूलच्या मैदानावर फायनल रंगली डॅझलिन मापसा विरुद्ध ध्रुव पारसे. संजूभाई तुमका आठवत असा तर संजूभाईच्या संघानं मॅच जिंकली आणि भाषण केलेला की ह्यो काळ ह्याच्या पूर्वीचो काळ आम्ही गाजवलो. पुढचो काळ पारशाचे पोर येऊन कुडाळ आणि सिंधुदुर्ग गाजवतले. संजूभाईचा वाक्य इतक्या खरा ठरला की 2 वर्षानंतर ध्रुव पारसे संघान कुडाळची प्रिन्स समादेवी चषक स्पर्धा जिंकली. गेल्या वर्षी तर फायनलमध्ये दोनही संघ गोव्याचे 2 संघ आरवी कोरगाव आणि पारसे संघ फायनलमध्ये कुडा हायस्कूलच्या मैदानावर दिसलेले. आणि संजूभाई माका वाटतं रिटायरमेंट होच्या आधी संजूभाई तुमका भविष्य सांगण्याचो नवीन एक बिझनेस सुरुवात करूक नक्कीच हरकत नसतली.
राम नागवेकर. सुदन आपल्या वैयक्तिक 48 धावसंख्येवर खेळताना सुदन माइलस्टोन तुझ्यासाठी. राम नागवेकरचा भरकटलेलो चेंडू. सुदन ठाकूरचा षटकार आणि या षटकारांची सुदनची हाफ सेंचुरी. टाळ्यांचा गजर करूया सुदन ठाकूर साठी. धाव संख्या 54 रन्सावर सुदन ठाकूर. 7 षटकार 2 चौकार 54 धावा. एकतर्फी होत चाललेल्या सामन्यात सुद्धा सुदन ठाकूरने एक सुंदर कामगिरी करून दाखवली. पुलटा चेंडू परत एकदा आखाड्याच्या बैलाडी. गडग्या पार षटकार. एक सुंदर स्पर्धा. बरेच दिवस वाट बघी होतो. मनापासून इच्छा होती सुरेश रायना मैदानावर येऊची. ह्या वर्षी पहिलीच स्पर्धा ह्या मैदानावर माका करूक मिळाली. स्क्वेअर ड्राईव्ह चॅम्पियनशिपच्या निमित्तान अंडर 23 ची स्पर्धा. ह्या स्पर्धेत माका पहिल्यांदा ह्या मैदानावर येऊची संधी मिळाली. आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या स्वप्नातली स्पर्धा अर्थात पेडणे प्रीमियर लीग आणि त्यानंतर उद्यापासून चालू होणारी ध्रुव ट्रॉफी. अशा देखण्या स्पर्धेत माका संधी दिल्याबद्दल सन्माननीय दीपक भाई कलंगुटकर, मुन्ना भाई, त्याचप्रमाणे राम नागवेकर आणि पूर्ण आयोजन समितीचे मनापासून आभार मानतोय. एखादो शब्द जर इकडतो तिकडे गेलो असतात मनापासून सगळ्यांची माफी मागतोय. मालवणी भाषा, कोकणी भाषा बोलण्यात खूप गोड, ऐकण्यात त्याच्यापेक्षा गोड असणारे हे आपले भाषा एका कानान ऐकायचे आणि त्याच कानान सोडून द्यायचे. जर कोणाक वाईट वाटलं असत तर मनापासून माफी मागते. पण त्याबरोबर एक गोष्ट सांगतोय, आय एम ओनली रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट आय से, नॉट ॲट ऑल रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू अंडरस्टँड. सामन्यात फक्त औपचारिकता बाकी. फॉर्मॅलिटीच्या का म्हटली जाता. फॉर्मॅलिटी म्हणजे काय? मुलगी बघून झाली, मागणी घालून झाली, साखरपुडो करून झालो, होवळकी करून झाली, हळदेचून काढून झालो, निमाचून काढून झालो, फक्त माळ घालूची बाकी. ही फॉर्मॅलिटी पूर्ण करण्याच्या इराद्याने बॉलिंग मार्कवर राम नागवेकर आणि राम नागवेकरच्या प्रत्येक कामगिरीवर खुश असणारो त्याचा बंधुराज लक्ष्मण नागवेकर. स्टीव्ह मार्कोची जोडी तुम्ही सगळ्यांनी बघितली असतली. अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवरची जोडी सुद्धा बघितली असतली. त्याच जोडीची आठवण करून देणारी राम लक्ष्मणाची जोडी मैदानावर महाअंतिम सामन्यात बाजी मारताना एकतर्फी विजयश्री संपादन करणारो साईशा 11 पारसे संघाचा अभिनंदन. परशु 21 अरंबोल संघ, आज जरी तुमचा दिवस नसलो तरी पुढच्या स्पर्धेसाठी, पुढच्या सीझनसाठी तुमका शुभेच्छा देत आहे आणि थांबताय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा, जय मालवणी, जय कोकणी.